येळकोट येळकोट जय मल्हार. आज आम्ही आलो आहोत मल्हार मार्तंड्याच्या सोन्याच्या जेजुरीमध्ये. खंडेराया हे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी नंदी महादेवांची मूर्ती दिसेल. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही जेजुरी गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. खंडेरायाला प्रिय असणारा भंडारा आणि प्रसादांची दुकानं इथे गडावर जागोजागी तुम्हाला दिसून येतील, जिथून तुम्ही खरेदी करू शकता. गडाच्या काही पायऱ्या चालल्यानंतर उजव्या बाजूला खंडोबांच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजेच बाणाईचे मंदिर दिसून येते आणि हे आहे मार्तंड मल्हाराचे मुख्य मंदिर. भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगाने हा गड अगदी उजळून दिसतो आणि म्हणूनच ह्याला सोन्याची जेजुरी असे म्हटले जाते. इथल्या कथेनुसार मणी आणि मल्ल नावाच्या दैत्यांपासून इथल्या लोकांचा बचाव करण्यासाठी महादेवांनी खंडेरायाचा अवतार घेतला होता. मंदिराबाहेर एक भव्य कासव आहे, ज्यावर उभं राहून सगळे भक्त भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. आणि त्यानंतर आम्ही मार्तंड मल्हाराचं दर्शन घेतलं. आम्ही वीकडेला जेजुरीला गेलो, त्यामुळे गर्दी बरीच कमी होती आणि सहजच खंडेरायाचं दर्शन झालं आणि जेजुरी गडाचा परिसर व नजारा आम्ही आरामात एक्सप्लोर केला. मुख्य मंदिराच्या पाठीमागे हे पंचलिंग महादेवांचं मंदिर आहे, जिथे आमच्या गोंधळाच्या निमित्ताने आम्ही अभिषेक केला. इथे खंडेरायांनी लग्नानंतर त्यांच्या पत्नीला उचलून 5 पायऱ्या चढले होते, त्यामुळे इथे ही प्रथा चालत आलेली आहे, जी आम्ही देखील पार पाडली. यावेळेस जेजुरीला येण्याचं आमचं मुख्य कारण म्हणजे आमच्या लग्नाचा गोंधळ. तर तो बघण्यासाठी भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.